या ठिकाणी नाटासाहेबांनी सांगितलं की नामदेवराव आम्ही 5 लोक मगतून बोलायचे आहेत. आपला हा वादाचा आज विषय राहिलेला नाही आहे, मतभेदाचा विषय राहिलेला नाही. कारण 20 तारखेपर्यंत हा विषय सध्या आपण लॉक लावून ठेवलेला आहे. त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टी आपण आज तीच बोलण्याची आवश्यकता नाही. आणि तुम्हाला माझ्याबद्दल माहिती आहे आणि मलाही तुमच्याबद्दल माहिती आहे. खोटं बोला रेटून बोला हेही मला माहिती आहे, परंतु आपण खोटं बोलायची आवश्यकता नाही. कारण आपण खरं काम केलेलं आहे तेच बोलायचं आहे. आणि मी ज्या पक्षामध्ये अध्यक्ष म्हणून आहे त्या पक्षाचा नेता तुम्हाला माहीत आहे, अजितदादा पवार, जो एवढा हिम्मत करून प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन देखील आज या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. जे बोलतील ते करतील, जे जमतं ते हो म्हणतात, परंतु जे जमत नाही ते त्या ठिकाणी नाही म्हणतात. आणि नाटासाहेब तुम्हाला त्याची चांगली माहिती आहे, कारण तुम्ही त्यांच्या गावच्या. नाटासाहेब बऱ्याच लोकांना माहीत नसेल की नाटासाहेब हे बारामतीचे आहेत. आणि बारामती काय असते, ते शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील किंवा नाटासाहेब असतील. आणि निश्चितपणे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आपल्या या विभागामध्ये करतायत. मला या ठिकाणी फार काय बोलायचं नाही, कारण आपल्याला बऱ्याचशा सभा घ्यायच्या आहेत, बऱ्याच चौक सभा घ्यायच्या आहेत, कॉर्नर सभा घ्यायच्या आहेत. आज फक्त एवढंच सांगेन की शिवसेना या विभागामध्ये, भारतीय जनता पार्टी या विभागामध्ये तुम्ही मोठे भाऊ म्हणात. आम्ही जे बाकीचे जे पक्षाची नावं घेतली त्याच्यामध्ये आम्ही थोडेसे संख्येने फार कमी जरी असलो तरी माझा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय प्रामाणिकपणे काम करेल याची मला खात्री आहे. एकही कार्यकर्ता अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल. आपण म्हणतो 5 पांडव, 100 कौरवांची गरज नाही, परंतु 5 पांडव फार मोठं शस्त्र असतो. आणि म्हणून आमचे अतिशय चांगल्या पद्धतीचे काम करतील कार्यकर्ते. माझी नाटासाहेब आपल्याला विनंती आहे, म्हणजे माझ्या पक्षाबद्दल बोलायचा मला अधिकार आहे, परंतु इतर पक्षांच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. परंतु आपल्या कार्यालयामधून जे तुम्ही प्रमुख लोकांनी ठरवलं असेल त्यांनीच आमच्याकडे संपर्क साधायचा जिल्ह्याकडे. आणि जिल्हा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मेसेज देईल. कारण इलेक्शन पुरता आपले आघाडे भविष्यामध्ये काय होईल मला माहीत नाही. आपली ती तोडायची इच्छाही नाही, कारण आपल्या हातात नाही ते. कारण आपले मग एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून आहेत, त्याचबरोबर फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री म्हणून आहेत. तुम्ही बाकी आपले आमदार आहेत, तुम्ही नेते आहात. ते पुढचं काय पुढं होईल, परंतु आमचे कार्यकर्ते अतिशय प्रामाणिकपणे प्रत्येक ठिकाणी काम करतील. आम्ही प्रभाग वाईज 3 जो आता प्रभाग आहे 4चा होणार आहे, 3चा प्रभाग आहे, त्याच्यामधले आमच्या कार्यकर्त्यांची नावं, त्यांचे फोन नंबर, त्यांचे पत्ते आपण तुम्हाला यादी रूपाने आम्ही तुमच्या ऑफिसला देणार आहोत. आणि त्या तुमच्या विभागामध्ये जे लोक प्रमुख असतील त्यांनी त्याची मीटिंग्स असतील, कॉर्नर मीटिंग असतील किंवा इलेक्शनच्या दिवशी 20 तारीख जी आहे त्या दिवशी आमचे लोक त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतील. आणि मला खात्री आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं माहोल तयार झालेला आहे. नाटासाहेब सकाळीच माझ्याकडे आले होते. मी काय त्यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे नाही, पदाने मोठा नाही, कारण जे खरं असते ते कबूल करायची क्षमता आणि हिंमत असली पाहिजे. आपल्या या विभागामध्ये शिक्षणामध्ये त्यांनी मोठे आहेत, मानाने मोठे आहेत, पदाने मोठे आहेत, मार्गदर्शक म्हणून ते आपल्या सर्वांचे आहेत. मला ते माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं, त्याच्या आधी मी सर्वांना कळवलं होतं आमच्या कार्यकर्त्यांना, परंतु माझी जी मगाशी भूमिका मांडली की आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या कार्यालयामार्फत त्या ठिकाणी मेसेज जाऊ द्या. आणि माझे प्रत्येक कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की जिल्ह्यावरून जोपर्यंत मेसेज येत नाही तोपर्यंत काय चिंता करायची कारण नाही. आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टी नाटासाहेबांनी मगाशी मला सांगितलं की ज्या गोष्टीची कमतरता आहे, ज्या वस्तू लागतील, जे काही लागेल ते कार्यालयाच्या माध्यमातून उमेदवाराच्या त्या ठिकाणी वतीनं आपल्या सर्वांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी गोष्टी प्राप्त होणार आहेत. आणि म्हणून आपण निश्चितपणे या ठिकाणी चांगले भूमिकेने आपण काम केलं पाहिजे. माझा बॅनरवर फोटो आहे की नाही, माझा झेंडा लावला की नाही, किंवा मला मान मिळतो की नाही, मला पुढे खुर्ची मिळते की नाही, हे 20 तारखेपर्यंत रुसवे फुगवे आपण बंद केले पाहिजे. माझा फोटो आहे की नाही कार्यकर्त्यांनी बघायची गरज नाही, माझ्या नेत्याचा अजितदादांचा फोटो आहे हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अजितदादांनी जो घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयाप्रमाणे आपण काम करायचं आहे. आणि म्हणून
आमची महिला टीम पण अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. साहेब कधी कधी काय होतं, मुक्याचं सोनं विकलं जात नाही, बोलक्याची माती विकली जात नाही. आमच्या महिला भगिनी आता तयार होतात नवीन नवीन. जुन्या आमच्या देशमुखताई आहेत, परंतु आमच्या महिला भगिनी अतिशय मजबूत आहेत. ॲडव्होकेट आमच्याकडे 2 आहेत, कदाचित 3 पण असतील. महिला भगिनीमध्ये 2 ॲडव्होकेट आहेत. चांगल्या चांगल्या आमच्या छगन भुजबळ साहेबांच्या संघटनेमधल्या काही पदाधिकारी आमच्याकडे चांगलं काम करत आहेत आणि अतिशय मेहनतीनं त्या ठिकाणी आमच्या महिला पोरं जरा गरीब आहेत, पैशाने गरीब आहेत आणि मनाने गरीब शांत स्वभावाचे आहेत आणि म्हणून निश्चितपणे ते अतिशय प्रामाणिकपणे काम करतील. आमचे आगवणे साहेब जे युवकचे अध्यक्ष होते, त्यांची मिसेस त्यांचा मुलगा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आणि म्हणून कार्यकर्ते जरी कमी असतील तरी सर्व कार्यकर्ते अनुभवी आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मगाशी विजय मानेंनी सांगितलं की आमचा उमेदवार आहे, आमच्या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही सर्वजण तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगू ते करा, तुम्ही करा. निश्चितपणे आमचे कार्यकर्ते करतील. परंतु काही लोकांना दुसऱ्या काही गोष्टी हव्या असतात, परंतु बऱ्याच कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा 99% कार्यकर्त्यांना हे सन्मान हवा असतो आणि म्हणून तुम्ही सन्मान द्यावं जेणेकरून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक काम करतील. नाटासाहेब, मी या ठिकाणी खात्री देतो, आमचा एक एक कार्यकर्ता निश्चितपणे त्या ठिकाणी ज्या ज्या विभागामध्ये ज्या ठिकाणी आमचा कार्यकर्ता आहे तो प्रामाणिकपणे तुम्हाला काम केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि म्हणून धोका अजिबात होणार नाही, दगा अजिबात होणार नाही, पाठीत खंजीचा अजिबात खुपसणार नाही. जे नाही पटलं तर फक्त मी तुम्हाला सांगणार आहे, पण जी गोष्ट जी आहे त्याच्यासाठी माझी परत कार्यकर्त्यांना विनंती आहे की सभा चालू असेल, कॉर्नर सभा चालू असेल, रॅली चालू असेल, आपल्याला काहीतरी कमी जास्त झालं तर तिथं अजिबात कोणालाही कुठल्याही कार्यकर्त्याला त्या ठिकाणी जाब विचारायचा नाही. मुकाट्यानं आपली शांतताप्रिय रॅली झाली पाहिजे, शांततेप्रिय मीटिंग झाली पाहिजे, शांततेप्रिय कॉर्नर मीटिंग झाली पाहिजे. आपल्याकडे बॅनर्स आले, आपल्याकडे पोस्टर आले, पॅम्पलेट आले किंवा चिठ्ठ्या आल्या, त्या ठिकाणी अतिशय शांततेने त्या ठिकाणी काम करावं. आपल्याला मदतनीस कार्यकर्ते लागतील त्याची चिंता करायचं कारण नाही आणि अजिबात उपाशी काम करायची गरज पण नाही. परंतु आपला कार्यकर्ता या ठिकाणी जो उमेदवार आहे तो अतिशय प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीनं, काहीतरी कोणतरी म्हटलं की नगरसेवक काहीतरी चुकीची माहिती आहे असं मला वाटतं, ते महापौर होते आणि महापौर म्हणून त्याने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याच्यापेक्षाही नाटासाहेब त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं काय आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवार दिलेले आहे, याचा अर्थ ते प्रामाणिक आहे आणि म्हणून आपल्याला त्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण आम्हाला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आनंद, या ठिकाणी आपले आभार मानतो. या व्यासपीठावर आपल्या लाडक्या आमदार अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करतात. मोठे मोठे प्रपोजल त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि म्हणून जे काम चांगलं करतो त्याचं कौतुक केलंच पाहिजे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आमदारांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवावे सभागृहाने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.